बघा, ए आणि बी हे दोघे मिळून एक काम अनुक्रमे 45 दिवसात आणि 40 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी काम एकत्र सुरू केले, मात्र काही दिवसानंतर ए काम सोडून गेला आणि उरलेलं काम बीने 23 दिवसात पूर्ण केलं, तर ए हा किती दिवसानंतर काम सोडून गेला? काळ, काम, वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, ए आणि बी अनुक्रमे काम गोष्टी लक्षात घ्या. ए हा काम 45 दिवसात, तर बी हा ते काम 40 दिवसात पूर्ण करतो, असं गणित म्हणते. गोष्टी लक्षात घ्या. मग इथं आता कामाचे एकूण भाग शोधण्यासाठी दर्शवल्या ह्या संख्यांचा लसावी काढणे. दोन्ही संख्या 5च्या पाढ्यात 5 नम 45 5 8 40. लसावी म्हणजे उभ्या सारणीतील या सामायिक आणि आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो गुणाकार. म्हणजे 5 गुणिला 9 गुणिला 8, 8 पंचे 40 आणि 9 360 भाग हे झालं कामाचं स्वरूप, म्हणजे भागामध्ये विभागलेलं एकूण काम. एक दुसरा प्रश्न मनाशी आम्ही क्रिएट केला पाहिजे की बाबा ए आणि बीचं प्रतिदिन काम किती बाबा? ए हा काम 45, तर बी हा ते काम 40 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे एचं प्रतिदिन काम काय बाबा? कामाचे प्राप्त झालेले एकूण भाग 360 भागीला ए ते काम 45 दिवसात पूर्ण करतो. 9 5 45, 9 चूक 36, उरलं 0 या 4वर 5 48 म्हणजे 8 भाग. बी हा ते काम प्रतिदिन, बीचं काम किती बाबा? 360 लेकरांनो. एकूण कामाचे भाग बी ते काम 40 दिवसात पूर्ण करतो. या शून्याला हा शून्य घालवा. 300 हे 0 0 गेला. आता 36 छदस्थानी 4 हा भाग जातो 9 न लेकरांनो, म्हणजे 9 भाग. एका दिवसाला 9 भाग बी, तर एका दिवसाला 8 भाग ए. याप्रमाणे हे कामं करतात. दोघांचं प्रतिदिन किती काम हा प्रश्न. तेव्हा 8 आणि 9 यांची बेरीज करावी लागेल. दोघांचं प्रतिदिन काम किती? 17 भाग. आता प्रश्न काय म्हणते की त्यांनी काम एकत्र तर सुरू केलं, मात्र काही दिवसानंतर हे काम सोडून गेला आणि उरलेलं काम बीनं 23 दिवसात पूर्ण केलं. अशा पद्धतीची ही वाक्यरचना आम्हाला थोडंसं गोंधळात टाकायला लागली. कामाचे एकूण भाग प्राप्त झाले लेकरांनो 360. ए आणि बी यांनी एकत्र काम सुरू केलं, लक्षात घ्या. आणि काही दिवसानंतर हे काम सोडून गेला. त्यानंतर उरलेलं काम बीनं 23 दिवसात पूर्ण केलं. आता बीचं 23 दिवसाचं उरलेलं काम, म्हणजे बीचं 23 दिवसाचं काम हा इथं आम्ही प्रश्न मनाशी विचारला पाहिजे. 23 दिवसाचं बीचं काम, बीची कार्यक्षमता आम्हाला माहीत झाली. बी प्रतिदिन 9 भाग याप्रमाणे काम करतो. मग इथं गुणीला 9 घ्या. आता 9 3 27, 2 9 2 18 आणि 2 20. उरलेलं हे जे काम आहे हे उरलेलं काम आहे. उरलेलं काम किंवा उरलेल्या कामाचे भाग किती हो? 207 भाग. कामाचे एकूण स्वरूप काय आहे? 360 भाग. मग दोघांनी एकत्र केलेलं काम, दोघांचं एकत्र काम किंवा एकत्रित केलेलं काम, केलेलं काम किती हा एक प्रश्न. 360 एकूण भाग पैकी 207 भाग काम जे की उरलेलं आहे, ते उरलेलं काम या बीनं 23 दिवसात पूर्ण केलं. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत असाव्या. आता तर ही जर समजा वजाबाकी केली लेकरांनो, 10तून 7 गेले 3. ओके, इथं देऊन टाका. आता राहतील 5, 3तून 2 गेले 153 भाग. ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर. दोघांचं एकत्रित काम, एकत्र दोघांनी केलेलं काम किती? 153 भाग. आम्हाला प्रश्न जो विचारला की ए हा किती दिवसानंतर काम सोडून गेला,
तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. दोघांनी केलेलं एकत्र काम इथं मांडा. 153 भाग. आता पुढं चला लेकरांनो. दोघांचं प्रतिदिन कार्य 17 भाग. छेदस्थानी भागीला 17 घ्या. 17 मग असा भाग जातो हा. 9 दिवस. 17 मग 53 असे किंवा 153. भाग 9 गेला. प्रश्न विचारला की ए हा किती दिवसानंतर काम सोडून गेला सर? 9 दिवसानंतर. हे तुमच्या इथं 9 दिवसानंतर असं लिहा सर. 9 दिवसानंतर ए काम सोडून गेला. काम सोडून गेला हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.